दिल्लीमध्ये आज विरोधी पक्षांची लोकशाही बचाव रॅली आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत। ममता बॅनर्जी, स्टॅलिन, रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीबाबत मात्र अजूनही अस्पष्टता आहे। दिल्लीच्या रामलीला मैदानावर लोकशाही बचाव रॅली पाहायला मिळेल। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, कसं स्वरूप असणार आहे या लोकशाही बचाव रॅलीचं? अमोल, आज लोकशाही बचाव रॅली आहे आणि या रॅलीचं मुख्य कारण म्हणजे अरविंद केजरीवाल यांना जी अटक झाली आणि अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या विरोधात निषेधार्थ म्हणून हे सगळे विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत। इंडिया आघाडीची एकजूट आज रामलीला मैदानावर दिसेल, परंतु त्याचवेळी ममता बॅनर्जी येणार नाहीये ते स्पष्ट आहे। त्यांच्याऐवजी डेरेक ओब्रायन त्यांच्या पक्षाचे हे उपस्थित राहणार आहेत। तर डीएमकेचे स्टॅलिन अजूनपर्यंत उपस्थित राहणार की नाहीत याबाबत अस्पष्टता आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी उपस्थित राहणार आहेत का याबाबतही अस्पष्टता आहे। परंतु राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा या रॅलीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी हे सगळेजण दिल्लीत पोहोचलेत। आज हे सगळेजण रामलीला मैदानावर आपलं शक्ती प्रदर्शन करतील आणि विरोधी पक्ष म्हणून एकत्र येऊन अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करतील। सोनिया गांधी आणि राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत। अमोल, ठीक आहे, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। आणखी एक बातमी आहे, त्या संदर्भात मला तुझ्याकडून माहिती घ्यायची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।